त्यांचा आवाज येऊ लागल्यानं उच्च न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलंय। त्यामुळे सरकारनं देखील आपली भूमिका मांडलेली आहे आणि या सुनावणी दरम्यान हायकोर्टात देखील आंदोलकांचा आवाज येत असल्यामुळे कोर्टानं आश्चर्य व्यक्त केलेलं आहे। केवळ आझाद मैदानातच या आंदोलनाची परवानगी दिलेली होती असं याचिकाकर्त्यांनी देखील म्हटलेलं आहे। परवानगी फक्त एका दिवसासाठी दिली होती असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। भारती सहस्त्रबुद्धे आपली प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। भारती, सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडतंय, पॉइंट टू पॉइंट विश्लेषण कसं करायचं? खरं तर खूप जोरदार असा युक्तिवाद सुरू आहे सगळ्याच बाजूंनी। राज्य सरकारकडनं खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात आहेत आणि आता या घडीला मनोज जरांगे पाटील यांनी जो अर्ज केला होता परवानगी मागण्यासाठी त्याचं वाचन उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे। त्या अर्जाच्या सुरुवातीलाच आमरण उपोषणाचा उल्लेख केलेला आहे। त्यावरून आता राज्य सरकारला उच्च न्यायालयांकडनं न्यायमूर्तींकडनं प्रश्न विचारला गेला आहे। ते विचारतात की नियमात आमरण उपोषण या शब्दाला किंवा या गोष्टीला परवानगी नाही, मग अशा पद्धतीने आपण परवानगी दिली आहे का? इतकंच नाही तर उच्च न्यायालयाकडनं राज्य सरकारला हेही विचारलं जात आहे की अर्जाच्या खाली जरांगे पाटलांची सही आहे का, हे तुम्ही सांगू शकता का? आपल्याला माहिती आहे की उच्च न्यायालयात ही जी याचिका आहे ती याचिका केली गेली आहे, मात्र अशा अनेक याचिका केल्या गेल्याचं राज्य सरकारकडनं सांगितलं गेलं आणि स्वतः महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आता राज्य सरकारच्या वतीने तिथे बाजू मांडतात आहे। ते सांगतात आहे की अटी शर्थी पाळणं हे आंदोलकांचं सुद्धा काम होतं, कारण तशा पद्धतीने लिहून दिलं गेलं होतं। 5,000चा जमाव असेल, 1500 वाहनं फक्त येतील अशा पद्धतीने हमी दिली गेली होती, सांगितलं गेलं होतं आणि म्हणूनच या सगळ्याच्या भरोशावरच परवानगी दिली गेली होती। मात्र त्या कुठल्याही गोष्टीचं, ज्या गोष्टींची हमी दिली गेली होती त्यांचं पालन केलं जात नाहीये। आता नवीन अपडेट आलेला आहे। नवीन अपडेटमध्ये असं सांगितलं गेलं आहे की जरांगे पाटील यांनी 3 दिवसांची परवानगी वाढवून देण्यासाठी अर्ज केला होता आणि त्या नव्या अर्जाची प्रत आता कोर्टात सादर केली गेलेली आहे आणि त्या प्रतीच्या आधारावरच राज्य सरकारने ती परवानगी वाढवली होती असंही सांगितलं गेलेलं आहे कोर्टात। भारती, राज्य सरकारकडून नेमका काय युक्तिवाद केला जातोय, काय बाजू मांडली जाते, काय अपडेट्स आहेत सध्याचे? अगदी सुरुवातीपासून स्वतः वीरेंद्र सराफ ही राज्य सरकारची बाजू मांडतात आहे आणि वारंवार त्यांच्याकडनं हेच सांगितलं गेलं जात आहे की आम्हाला आंदोलकांनी ज्या पद्धतीची हमी दिली होती, जे काही सांगितलं होतं त्याच्या भरोशावरच आम्ही परवानगी दिली होती आणि मात्र आता अशा पद्धतीने फक्त दक्षिण मुंबईच नाही तर मुंबईच्या अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी सदृश। 1 मिनिट मी तुला थांबवते, नवीन अपडेट आलेले आहेत। नवीन अपडेटमध्ये राज्य सरकार आणखीन माहिती देत आहे, नवीन माहिती देत आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की दक्षिण मुंबई सारख्या भागात चक्क बैलगाड्या चालवल्या जातात आहे, शहराला खेळाचं मैदान केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या नियमांचं उल्लंघन। राज्य सरकारकडनं अनेक उदाहरणं दिली गेली होती, त्यातले हे नवीन उदाहरण आहे। बैलगाड्या चालवल्या जातात आहे दक्षिण मुंबईच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि शहराचं खेळाचं मैदान झालेलं आहे। मी तुला सांगत होती की अशाच पद्धतीची उदाहरणं राज्य सरकारकडनं आज युक्तिवादात दिली गेलेली आहे। भारतीय सगळ्यामध्ये जरांगेंकडून जे हमीपत्र दिलं गेलेलं होतं त्याचा काही उल्लेख सुनावणीमध्ये झालाय का? त्या हमीपत्राचाच उल्लेख झाला। त्या हमीपत्रात काय सांगितलं गेलं त्याचं वाचन सुद्धा झालं आणि वारंवार तिथे सांगितलं गेलंय की हमी कशाची दिली गेली होती, जे आपण आपल्या या बातमी दरम्यान वारंवार सांगतो की 5,000 लोकांची अट होती, 1500 गाड्यांची अट होती आणि आझाद मैदानातच हे आंदोलन केलं जाईल अशा पद्धतीने सांगितलं गेलंय। अजून एक अपडेट आलेलं आहे। अपडेटमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की आंदोलन सध्या कुठे कुठे आहे हे राज्य सरकारकडनं कोर्टाला सांगितलं जात आहे। आंदोलकांचे फोटो उच्च न्यायालयात दाखवले गेलेले आहेत। त्यांनी सांगितलं की फ्लोरा फाउंटनच्या भागात आंदोलक मोठ्या प्रमाणात आहे, CSMT स्थानकात आंदोलक आहेत आणि ते आंदोलक किती भागात आहे याचे राज्य सरकारकडनं उच्च न्यायालयात थोड्या वेळापूर्वी फोटो दाखवले गेले। आता आझाद मैदानात तंबू बांधला जातोय याचीही माहिती राज्य सरकारकडनं उच्च न्यायालयात दिली गेली आणि आता राज्य सरकारला उच्च न्यायालयाकडनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला गेलाय, तो म्हणजे यावर तोडगा काय काढणार। या सगळ्यामध्ये हायकोर्टाची भूमिका नेमकी काय आहे? कारण का जसे आपल्याकडे अपडेट्स आले की आंदोलकांचा आवाज हायकोर्टात जायला लागल्याने हायकोर्टाने आश्चर्य व्यक्त केलंय।
भूमिका अजून मांडली गेली नाही. अजून तर युक्तिवादच सुरू आहे. याचिकाकर्ते स्वतः राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता हे सगळे बोलतात आहे. आता राज्य सरकार काय सांगतं, याच्या पुढे उच्च न्यायालय काय आदेश देतं, काही आदेश दिले जातात की काही वेगळ्या पद्धतीने काही सांगितलं जातं, ह्या सगळं आपल्याला बघायचं. कारण अजून सुनावणी सुरू आहे. आणखीन एक अपडेट आहे, पोलीस खूप काम करतात आहे, दोन्ही बाजूंचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही पद्धतीने बळाचा वापर करण्यात आलेला नाही, ही नवीन अपडेट आहे जी राज्य सरकारकडनं उच्च न्यायालयात दिली गेलेली आहे की पोलीस समतोल राखण्याचा प्रयत्न करतात आहे. 4 दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे, मात्र पोलिसांकडून अजूनही कुठेही बळाचा वापर करण्यात आलेला नाही. अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. त्यामुळे आता तोडगा विचारला गेलेला आहे राज्य सरकारला आणि आता राज्य सरकार काय सांगतं हे खूप महत्त्वाचं असतं. बरोबर आहे भारती, पोलिसांनी जे काम गेल्या 4 दिवसामध्ये केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. कुठेही बळाचा वापर पोलिसांनी केलेला नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ध्वनिक्षेपकाचा वापर. आपण पाहिलं की याच ध्वनिक्षेपकावर गाणी लावून नाच केला जातोय रस्त्यात आणि वाहतूक अडवली जाते. या संदर्भात सरकारनं काय भूमिका मांडली आहे? ध्वनिक्षेपकांचा वापर हा विनापरवाना आहे, विनापरवानगी आहे, हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे राज्य सरकारकडनं. राज्य सरकारने सांगितलं की केवळ आणि केवळ आझाद मैदानातच तो वापर व्हावा अशा पद्धतीच्या सूचना होत्या. मात्र ध्वनिक्षेपक जिथे जिथे वापरले गेले ते सगळे विनापरवाना आणि विनापरवानगी होते. त्यामुळे त्याचाही वापर चुकीचा आहे. मुंबईच्या विविध भागात जिथे आंदोलक आहेत, आंदोलक ज्या पद्धतीने बैलगाड्यापासून सगळं आणतात आहे ते सगळंच राज्य सरकारतर्फे आता उच्च न्यायालयात सांगितलं गेलं आहे. कशा पद्धतीने दक्षिण मुंबई सारखा भाग जो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मुंबईचा, त्या भागाला खेळाचं मैदान केलं गेलं हे सगळं सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो राज्य सरकारकडनं वारंवार सांगितला गेलाय तो आहे संख्येचा. राज्य सरकार पुन्हा एकदा म्हणताना नवीन अपडेट्स आलेले आहेत प्रज्ञा. राज्य सरकार पुन्हा एकदा सांगतंय की नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे. गेल्या 4 दिवसात जे काही नियम होते त्या नियमांचं सर्रास उल्लंघन झालेलं आहे आणि उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते ह्या परवानग्या देताना त्याचंही उल्लंघन झाल्याचं राज्य सरकारकडनं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे इतके उदाहरणं राज्य सरकारकडनं दिले गेले आहे आणि वारंवार हे स्पष्ट केलं जात आहे की या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडनं नियमांचं उल्लंघन होतं आहे. भारती, आपल्याला जर लक्षात असेल की ज्या दिवशी मनोज जरांगे निघणार होते मुंबईच्या दिशेने येण्यासाठी, त्याच्या आधी परवानगी नाकारलेली होती आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी. त्यानंतर काही अटी शर्ती घातल्या गेल्या, त्या मान्य केल्या गेल्या, हमीपत्र दिली गेली आणि हे सगळेजण मुंबईमध्ये आले. सध्या जे आंदोलन सुरू आहे ते अत्यंत वेगळ्या पातळीवर जाताना आपण पाहतोय, कारण का जे नियम आहेत, ज्या अटी शर्ती आहेत त्या कुठेही पाळल्या जात नाहीयेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता हायकोर्ट काही आदेश देऊ शकतं का? अर्थात हायकोर्टाकडनं आदेशाची अपेक्षाच आहे. सरकार स्वतःची बाजू मांडत आहे. नवीन अपडेट आलेली आहे. सगळ्यात आधी मी नवीन अपडेट सांगते. राज्य सरकारने पुन्हा एकदा नमूद केलेलं आहे की नियमाला अधीन राहूनच परवानगी देण्यात आली होती आणि नियमांच्या अधीन राहूनच आंदोलन करण्याचं सुद्धा मान्य करण्यात आलं होतं. याचाच अर्थ की कुठल्या अटी आहेत, कुठल्या शर्ती आहेत, कुठले नियम लागू होतात हे सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरच परवानगी दिली होती आणि ते नियमांचं पालन केलं जाईल असं आंदोलकांकडनं सुद्धा मान्य केलं गेलं होतं. त्यामुळे आता खूप महत्त्वाचं असं स्टेटमेंट आहे राज्य सरकारकडनं. आणि त्याहून एक महत्त्वाचं स्टेटमेंट आलेलं आहे राज्य सरकारकडनं. राज्य सरकारने कोर्टात सांगितलंय की हे प्लॅन करून झालंय. आंदोलक ऐन गणपतीत आलेले आहे, म्हणजे गणपतीचा कालावधी घेऊन हे प्लॅन करून अशा पद्धतीने मुंबईत आंदोलन केलं गेलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. राज्य सरकारतर्फे कोर्टात सांगितलं गेलेलं आहे की हे प्लॅन करून झालंय, आंदोलक ऐन गणपतीत आले आहे. बरोबर आहे भारती, आपण पाहिलंय की ऐन गणपतीमध्ये मुंबईमध्ये किती गर्दी असते, रस्ते तुडुंब भरलेले असतात आणि अशात लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक मुंबईमध्ये आलेले आहेत आणि याच मुद्द्यावरती सरकारनं भाष्य केलंय. याच अनुषंगाने एक वेगळा प्रश्न, या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत त्याबद्दल मनोज जरांगेंना विचारलं तर ते मात्र या सगळ्या समाजाची, या सगळ्या तरुणांची पाठराखण करताना आपल्याला दिसतात, त्यांची बाजू घेताना दिसतात. कुठेही त्यांना शांतता पाळण्याचं किंवा अशा पद्धतीनं वागू नका अशा प्रकारचे आदेश थेट मनोज जरांगेंकडून जात नाहीयेत. सध्या जी सुनावणी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आता तरी मनोज जरांगे त्यांच्यासोबत आलेल्या लोकांना शांतता राखण्याचं आवाहन करतील का? काय अंदाज?
नाही, खरं तर आत्ता मुद्दा हा आहे प्रज्ञा, की आता कोर्ट काय आदेश देतं किंवा या सगळ्या सुनावणीवर नंतर कोर्टाकडनं काय सूचना दिल्या जातात आहेत का आंदोलकांना, हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण याचिका दाखल झालेल्या आहेत, याचिकांवर स्वतः राज्य सरकार आत्ता कोर्टात त्यांचं मत मांडत आहे, त्यांची बाजू मांडत आहे. त्यामुळे अर्थात जर कोर्टाकडनं काही आदेश आले, निर्देश आले, सूचना आल्या तर त्यांचं पालन करावंच लागणार आहे. त्यामुळे ते काय होतंय हे बघणं आता खूप महत्त्वाचं आहे. आणि आता उच्च न्यायालयाकडनं आदेश दिले जावेत, निर्देश दिले जावेत की आंदोलकांनी नियमांचं पालन करावं अशी राज्य सरकारनी मागणी केलेली आहे. आणि उच्च न्यायालय तर म्हणतंय की आम्ही आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता उच्च न्यायालय पुढे काय बोलतंय हे खूप महत्त्वाचं असणार आहे. राज्य सरकारनी थेट मागणी केलेली आहे कोर्टामध्ये उच्च न्यायालयाकडे की आंदोलकांनी नियमांचं पालन करावं असे तुम्ही आदेश द्या. त्यामुळे खूप महत्त्वाची अपडेट आहे. परत एकदा अशा पद्धतीने आदेश द्या. मात्र उच्च न्यायालय म्हणताय की नियमांचं पालन तर व्हायलाच पाहिजे, असे आदेश आम्ही आधीच दिलेले. आता पुढे कोर्टाकडनं काय सांगितलं जातं हे बघणं आपल्यासाठी सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं असणार. भारती, आधी जो मुद्दा तू सांगितलास की हे सगळं प्लॅन केलं गेलं, ऐन गणेशोत्सवात हे सगळे आंदोलक इथे आले, हे सांगत असताना सरकारचा अंगुली निर्देश कोणाकडे आहे? कारण का या सगळ्यांना रसद कोण पुरवतंय त्याची माहिती आमच्या वरिष्ठांकडे आहे, असं देखील वक्तव्य केलं गेलं होतं. नेमकं काय सांगू पाहताय सरकार या युक्तिवादातून? सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तिथे प्लॅन केलं गेलं हे म्हणत असताना बाकीचे सगळ्या गोष्टी आहेतच, मात्र प्लॅन केलं गेलं आहे हे म्हणत असताना जे आंदोलक आहे, जे संपूर्ण या प्रक्रियेमध्ये होते त्यांच्यासाठीच जरांगे पाटलांचे जे सहकारी आहेत किंवा ज्यांनी आंदोलन हे उभं केलं त्यांच्यासाठीच हे महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण आधीपासनं तारीख सांगितली गेलेली होती, तारीख त्यानुसारच हे सगळं प्लॅन केलेलं होतं. त्यामुळे आणखीन एक नवीन अपडेट सांगते आहे की उच्च न्यायालय सुद्धा आंदोलनकर्त्यांनी वेढलं गेलेलं आहे अशा पद्धतीची एक अपडेट आता कोर्टात सांगितली गेलेली आहे. आम्ही सुद्धा वर्तमानपत्रातल्या बातमीचा आधार घेत आहोत असं उच्च न्यायालय म्हणतंय. उच्च न्यायालय सांगतंय की आत्ता या क्षणी उच्च न्यायालयाची जी इमारत आहे, उच्च न्यायालय आहे, ते सुद्धा आंदोलनकर्त्यांनी वेढलं गेलेलं आहे, आंदोलकांनी वेढलं गेलेलं आहे. त्यामुळे आता नवीन काय अपडेट्स येतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मला असं वाटतं हे ज्या पद्धतीने आपण युक्तिवाद आपल्यापर्यंत पोहोचतात आहे त्यानुसार की हा युक्तिवाद संपवून आता आजच्या सुनावणीच्या शेवटाकडे आजची ही सुनावणी जाते. प्रज्ञा. तर भारती, अगदी मनापासून धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी. आणि यानंतर सगळ्यात अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. अक्षय, काय अपडेट्स आहेत सुनावणी संदर्भात?